नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मराठी चित्रपटसृष्टीचा एनर्जी पॅक, हास्याचा बादशहा आणि प्रेक्षकांचा लाडका सिद्धार्थ जाधव। छोट्या झोपडपट्टीतून मराठी सिनेसृष्टीत मोठं नाव कमावणारा हा कलाकार, त्याचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे। सिद्धार्थचा जन्म 23 ऑक्टोबर 1981 ला माझगाव, मुंबई इथे एका साध्या कुटुंबात झाला। घरची परिस्थिती खूपच साधारण, पण स्वप्न मात्र खूप मोठी। लहानपणापासून त्याला नाटकं, डान्स आणि अभिनय याची प्रचंड आवड होती। शाळेतल्या वार्षिक कार्यक्रमांपासून ते कॉलेज फेस्ट पर्यंत सिद्धार्थ नेहमी स्टेजवरचा स्टार असायचा। मराठी थिएटरनेच सिद्धार्थला घडवलं। आउट ऑफ कंट्रोल, गेला उडत अशा अनेक नाटकातून त्यानं आपलं टायमिंग, कॉमेडी आणि डान्स स्किल्स धारदार केली। त्याच डायलॉग डिलिव्हरी इतकी जलद आणि धमाल होती की प्रत्येक स्किट नंतर प्रेक्षक टाळ्या न वाजवता राहू शकत नव्हते। मराठी सिनेमात सिद्धार्थ जाधवने आगमन केलं ते एकदम धडाक्यात। आगबाई अरेच्चा, सोलापूर एक्सप्रेस, दे धक्का, गोलमाल अशा चित्रपटांमधून त्यानं सिद्ध केलं की कॉमेडी, इमोशन, ॲक्शन कुठल्याही भूमिकेत तो फिट बसतो। दे धक्का आणि गोलमाल मधील त्याची भूमिका आजही लोक आवडीनं आठवतात। हो, सिद्धार्थ फक्त मराठीपुरता नाही, तो बॉलिवूडमध्येही चमकला। सिम्बा या रोहित शेट्टीच्या चित्रपटात त्याची धमाकेदार एंट्री झाली। त्याचं स्क्रीन प्रेझेन्स आणि कॉमिक फ्लेवर इतकं नैसर्गिक होतं की प्रेक्षकांनी त्याचं खूप कौतुक केलं। संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण सिद्धार्थनं प्रत्येक संकटाला हसत खेळत सामोरं गेलं। पैशांची तंगी, संधी न मिळणं, एक वेळ अशीही आली जेव्हा त्याला एका दिवसात 4-4 नाटकं करावी लागायची, पण त्यानं कधी हार मानली नाही। हेच त्याच्या यशाचं खरं कारण आहे। कष्ट लस आत्मविश्वास लस हसू कधीही न हरवणं। सिद्धार्थच्या आयुष्यात त्याची पत्नी तृप्ती जाधव आणि त्याच्या मुली हे त्याचं सर्वात मोठं बळ आहे। त्याचं कौटुंबिक जीवन साधं, सोपं आणि खूप सकारात्मक आहे। आज सिद्धार्थ जाधव फक्त एक अभिनेता नाही, तर एक एनर्जी आहे। त्याची सिग्नेचर स्टाईल, मोठी स्माईल, फुल ऑन एनर्जी आणि हसवणारी बॉडी लँग्वेज हे त्याला युनिक बनवतं। तो जिथे जातो तिथे लोकांना आनंद देतो आणि कदाचित याचं नाव खरं यश असावं। मित्रांनो, सिद्धार्थ जाधवचा हा प्रवास कसा वाटला? तुम्हाला असा आणखी कोणत्या मराठी किंवा हिंदी अभिनेत्यावर लाईव्ह स्टोरी हवी असेल तर खाली कमेंटमध्ये जरूर लिहा।